आमचे सचिन कुमारचे प्रोडक्शनचे बोले तो कोरिओग्राफर हे या ठिकाणी आलेले, आमचे संजीव चाळीसगावकर, आमचे आनबाद छान बोले तो डायरेक्टर बोले तो दारारा संजीव या ठिकाणी आले, आणि आमची जीवची जान बोले तो अजय कुमार बोले तो प्रेमाचा दामदार असा व्यक्तिमत्व असलेला अजय कुमार यांना विनंती करून स्टेजवर येते. आणि आमचे कुमार फॅमिलीचे डायलॉग बाज आमचे भाऊ आपल्याला विनंती करून आपण स्टेजवर यायचंय. हॅलो ते सचिन कुमार यांचे सर्व टीम या ठिकाणी आलेले, संजू दादा आणि कृष्णा दादा आणि सगळी संपूर्ण टीम या ठिकाणी आली. जोरदार आपण स्वागत करूया. जय खानदेश. जय खानदेश, जय खानदेश. कृष्णा दादा यांना विनंती करून आपण समोर यायचंय. समाधान संजू दादा दादा भाऊ आपण पण इंडिया स्टेजवर या. आपण सर्व सचिन कुमार प्रोडक्शन आणि टीमचे सर्व मेंबर समोर या. सर्व तुम्हाला आता आमचे कृष्णदादा सांगतील, ते पण वर्धात बोले तो दाराला काय करायचं काय नाही हे आमचे कृष्णदादा तुम्हाला मार्गदर्शन करतील. संजू दादा. जय महाराष्ट्र, जय खानदेश मित्रांनो. सर्वात महत्वाचा मुद्दा, इतिहासामध्ये पहिल्यांदाच खानदेशातील एकमेव सुपुत्र सचिन भाऊ कुमावत आज आपल्या खानदेशामध्ये बिग बॉस मध्ये पहिल्यांदा एंट्री. आज ठीक 8 वाजता पहिला प्रोमो सचिन भाऊचा शूट होणार आहे आणि रितेशदादा देशमुख स्वतः खानदेशी गाण्यावर डान्स करणार आहे. केसाव मुगे आणि रस प्यायलाय म्हणतो माय. मित्रांनो, आपल्यासाठी आणि या खानदेशासाठी आणि आपल्या मायसाठी हा फार अभिमानाची गोष्ट आहे की आपले सचिन दादा कुमार बिग बॉस मध्ये त्याची एंट्री झालेली आहे. तर आपण आपलं कर्तव्य आहे की संपूर्ण खानदेशने जे गाण्या कोपऱ्यात आपले खानदेशी बांधव असतील त्यांनी सचिन दादांना भरपूर असा प्रतिसाद सर्वांनी द्यावा. एक मिनिट कॅमेरे चालू करा. सर्वांनी सर्वात मोठा संदेश आहे. खानदेश मधला एक व्यक्ती म्हणजे आपला जीवचा प्राण बोलायचं सचिन कपूर, सचिन कुमार हे आपण आहे. बिग बॉस मध्ये आपण गेलोय असं समजा. बिग बॉस मध्ये खानदेशी कलाकार म्हणजे आपण आहे. आपण आता सचिन भाऊला पूर्ण फुल सपोर्ट करायचा आहे, एवढं भरघोस मतदान करायचं आहे. खानदेशची जी ट्रॉफी ती आपली म्हणजे आपण स्वतः सचिन भाऊ कुमार म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे आणि सचिन भाऊ कुमारला सपोर्ट करायचा आहे. बोला प्रेमाचा, बोला जय खानदेश. आणि मला खोटं सांगत नाही, एका वाक्यात सांगणार, मला अभिमान होतोय सचिन भाऊ सारखा एवढा मोठा दिलदार माणूस जर या बिग बॉस मध्ये गेलाय तर तुम्ही छोटे मोठे क्रिएटर यांना विनंती आहे की आपला घरातला माणूस जर खानदेशला माणूस जर बिग बॉस मध्ये गेलाय तर आपलं कर्तव्य प्रत्येकाने रील बनवायचं आहे, प्रमोशन करायचं आहे. भाऊचा आवाज या खानदेश मध्ये नाही महाराष्ट्रात गेला पाहिजे. बोलतो दादाला जय खानदेश. मित्रांनो, अभिमान आणि सचिन दादा बिग बॉस मधून विजयी होतील. आपण या ठिकाणी असा निश्चय करूया की सचिन दादा बिग बॉस मध्ये विजय होतील म्हणजे होतील. क्या बात आहे. बरोबर सपोर्ट सचिन दादाला करूया. या मीटअपला देखील सचिन दादा कुमार यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या, पण वेळेअभावी सचिन दादा येऊ शकले नाही. सचिन दादाचा सुद्धा शुभेच्छा दिल्या. मग आपण या ठिकाणी त्यांचा धन्यवाद देतो. तिथेच सांगत होतो की शुभेच्छा संजू दादाच्या इंस्टाग्रामला मी बघितलं की त्यांनी. अरे एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो सचिन भाऊ बोलतो मी त्यांचा मोठा फॅन आहे आणि तेच माझे गुरु आहे. शेगाव सोगा माझं गाव आहे आणि सचिन कुमार टीमचा मी पण एक असा एक मेंबर आहे. आणि आता पासून तुम्हाला सांगतो छोटे जेवढे क्रिएटर या ठिकाणी आले, आता बघायचंय मला माझा खानदेशी परिवार काय करतो. आपल्या घरातला माणूस सचिन भाऊ कुमार जर बिग बॉस मध्ये आहे तर प्रत्येकच्या व्हिडिओला स्टेटसला फक्त सचिन भाऊ कुमारचा दरारा दिसला पाहिजे. तो दरारा म्हणजे आपला आहे, आपल्या खानदेशी भाषेचा आहे, मायबोलीचा आहे, आपल्या कलाकारांचा आहे. बोले आपल्या खानदेश म्हणजे आपल्या खानदेशचा दरारा झालाच पाहिजे. आणि सचिन भाऊ कुमार त्या ठिकाणी सुपर टुपर हिट म्हणून विजयी ट्रॉफी आपल्या खानदेशात आणलीच पाहिजे. बोला प्रेमाचा जय खानदेश. या ठिकाणी महाराष्ट्र आपल्या खानदेशमधील प्रसिद्ध डायरेक्टर संजू दादा या ठिकाणी आले. मी त्यांना विनंती करतो आणि सर्वांनी असं बॅनर बनवायचंय, सर्वांनी आपल्या सोशल मीडियाला सेंड करायचंय. सचिन भाऊ कुमार आमचे खानदेशचे कुलगुरू किंवा आपले प्रिय मित्र किंवा आमचे अभिनेता किंवा खानदेशची शान असं बॅनर बनवून सर्वांपर्यंत पोहोचवा. सपोर्ट करा. सपोर्ट कोणाला करायचा आहे माहितीये का? आपल्या कलाकाराला, आपल्या घरातल्या माणसाला. परत सांगतोय तसं मी बघणारच आहे सोशल मीडियामध्ये किती पॉवर असते ती आता तुम्हाला दाखवायची आहे. जय खानदेश.